MCGM ग्रुप आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये महत्त्वाच्या इम्पॉर्टंट्स अपडेट्स संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, तर पहिला अपडेट असे आहे की इलेक्शन ऑर्डर संदर्भात। तर बघा, जे काही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहे त्यातील तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणजे क्लास 3चे कर्मचारी आहेत, त्यांना ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांना इलेक्शनची ऑर्डर आलेली आहे। ती ऑर्डर त्यांच्या मेलवर आलेली आहे किंवा त्यांच्या आस्थापना विभागामध्ये आलेली आहे। तर त्या ऑर्डर घेऊन त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं आहे बांद्र्याच्या, आणि तिथे जाऊन त्यांची हजेरी लावायची आणि त्यापुढे त्यांनी तिकडे काम करायचं आहे। तर कशा संदर्भात त्यांना ऑर्डर आलेली आहे, तर जे काही SIR 2002चं चालू आहे म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिपोर्ट्स 2002 त्यानुसार काम करायचं आहे, तर त्या कर्मचाऱ्यांसाठी ही ऑर्डर आलेली आहे। म्हणजे कशाप्रकारे मॅपिंग करायचं आहे, SIRचं मॅपिंग कशाप्रकारे करायचं आहे, कोणकोणत्या नागरिकांचं त्यामध्ये नाव नाही आहे किंवा नाव असेल तर कशाप्रकारे त्यांनी मॅपिंग करायचं आहे, त्या संदर्भाचं पूर्ण डिटेल काम ते क्लर्क लोकांना किंवा ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांना करायचं आहे। तर त्या कर्मचाऱ्यांनी बांद्रा येथील ऑफिसमध्ये जायचं आहे। तर 16/4/26 ते 24/4/26 या कालावधीमध्ये पूर्ण त्यांनी काही जणांचे फोटो क्लिअर नसेल किंवा DSC असेल किंवा फोटो सिम्युलर एंट्री असेल किंवा हे सर्व काम तेव्हा करणे अपेक्षित आहेत। अशा प्रकारची इलेक्शन ऑर्डरची अपडेट आहेत। ज्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची ऑर्डर आलेली आहे त्यांनी बांद्र्याला जायचं आहे, आणि ज्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर आलेली नाही त्यांनी तिथेच थांबायचं आहे, ज्यांच्या जे आस्थापनामध्ये ते कार्यरत आहे तिथे। त्यानंतर बघा, दुसरी अपडेट अशा प्रकारची पूरक रजेसंदर्भात। तर पूरक रजा आपल्याला घेता येते, जे काही कर्मचारी ओव्हरटाईम करतात त्या कर्मचाऱ्यांना पूरक रजा घेता येते। तर पूरक रजा घेताना तुम्हाला 90 दिवसाच्या आतमध्ये पूरक रजा घेता येते, पहिली अशी अपडेट आहे। त्यानंतर पूरक रजेमध्ये तुम्ही जेव्हा पूरक रजा घेतात तेव्हा तुमचा ड्युटी अवर्स 7 तासाचा असेल किंवा 8 तासाचा असेल तर तुमची ओव्हरटाईमसुद्धा 8 तासाचा भरला पाहिजे। तुमची ड्युटी अवर 8 तासाचा असेल आणि OTसुद्धा 8 तासाचा असेल तरच तुम्हाला पूरक रजा घेता येणार आहे। इन केस तुम्ही 7 तास 58 मिनिटची OT करायला असेल तर तुम्हाला पूरक रजा घेता येणार नाही। त्या संदर्भात मी सॅपची जी फोटो आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला कम्युनिटीमध्ये शेअर करतो, तिथे बघू शकता कशाप्रकारे ड्युटी अवर्स नॉट कम्प्लिटेड असा मेसेज आलेला आहे। त्यामुळे पूरक रजा त्यांची पास झालेली नाही, अशा प्रकारची माहिती होती। त्यानंतर बघा, तिसरी अपडेट अशी आहे की कर्मयोगी भारत संदर्भात। तर कर्मयोगी भारत म्हणजेच काय, तर केंद्रीय कर्मचारी, स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारतर्फे एक कर्मयोगी भारतचा एक सप्ताह आहे, साधना सप्ताह म्हणून। त्यांनी 2 ते 8 एप्रिलपर्यंत एक साधना सप्ताह सुरू केला आहे। त्यामध्ये विविध प्रकारचे कोर्स तुम्हाला कंप्लीट करायचे, तर प्रत्येक ठिकाणी हा कोर्स कंप्लीट करणं कंपल्सरी आहेत। स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये तशा प्रकारचं सर्क्युलर काढलेले आहे आणि तुम्ही ते कोर्स करायचे तुम्हाला कंपल्सरी आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेचं अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर आलेलं नाही। परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी साधना सप्ताह अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स केलेले आहेत त्यांनी ते खूप गुड आहे, म्हणजे खूप चांगलं आहे। परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी ते तशा प्रकारचा कोर्स केला नसेल त्यांनी कर्मयोगी भारत हे ॲप डाउनलोड करायचं किंवा आय गॉट म्हणून ते आय गॉट कर्मयोगी ॲप असं त्याचं नाव आहे प्ले स्टोअरवर, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करा। आणि कशा प्रकारची लॉग इन करायचं ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगतोय। त्यानंतर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत, त्यामध्ये तुम्ही मेडिकलचा कोर्स आहे, AI च्या रिलेटेड कोर्स आहेत। त्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्राचे कोर्स पाहिजे असेल त्या क्षेत्राचे कोर्स तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत। एखाद्याला मोबाईल रिलेटेड कोर्स करायचा असेल तर मोबाईल रिलेटेड कोर्स आहेत। त्यानंतर हेल्थच्या रिलेटेड पाहिजे असेल तर हेल्थच्या रिलेटेड आहेत। असे 1-1 घंट्याचे 2-2 घंट्याचे कोर्स आहेत। त्यामध्ये काही क्विज विचारले जातात, ते व्हिडिओ बघितल्यानंतर ते क्विज सॉल्व करायचे आणि तुम्हाला त्यानंतर सर्टिफिकेटसुद्धा मिळतात। तर अशा प्रकारची माहिती होती। त्यानंतर तुम्हाला काही माहिती लगेच पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्यावर सुद्धा मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।